हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? तर मम्मी चालली आहे विपाशनमध्ये आणि तिथे तिला 10 ते 12 दिवस म्हणजे एक दिवस अगोदर त्यांचं रजिस्ट्रेशन असतं आणि तिथून 10 दिवस त्यांना बसायचं तिथे मेडिटेशनसाठी. आणि जे शेवटचा दिवस आहे 11वा दिवस, तो त्यांना बाहेर म्हणजे त्यांचं एक्झिट असतं. तर त्याची पॅकिंग करत आहे. तर शेवटपर्यंत बघा, तिला आम्ही सोडतापर्यंत. विपाशनामध्ये तुम्ही जाणार असाल तर सगळं पॅकिंग व्यवस्थित करायला हवं. टॉर्चपासून तर गुड नाईटपर्यंत तुमचं सगळं स्वतः घेऊन जावं लागेल, कारण तिथे सगळं अवेलेबल असेल नसेल हे आपल्याला माहीत नसतं. आणि टॉर्च वगैरे हे तर लागणारे आहे, कारण फोन आपल्याजवळ अवेलेबल नाही राहणार त्या टायमाला. त्यामुळे आपल्याला टॉर्च, गुड नाईट, जे आपल्याला टॅबलेट्स वगैरे लागणारे वस्तू सगळे आपल्याला कॅरी करायचे आहे. आणि थंडीमध्ये जात असेल तर आपल्याला स्वेटर वगैरे, स्कार्फ, जे पण आपल्याला शॉल वगैरे आहेत ते कॅरी करायचं. तर हे सगळं पॅक केलं मम्मीनी आणि आता मम्मी टूरवर निघत आहे. बस पुढून पुढून जा ढुलू. आता हा फोडलेली अशी स्प्रे त्याच्यामध्ये फक्त का चला. विपाशन केंद्रामध्ये आम्ही पोचल्यानंतर तिथं आधी जाऊन रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागतो. आम्ही ऑलरेडी भरलेला आहे, तर तिथं हे दाखवायचं आणि फिलअप वगैरे करायचं. त्यांचे गाईडलाईन्स, त्यांचे जे पण रूल्स रेग्युलेशन फॉलोअप करायचे. मग ते आपल्याला रूम वगैरे देतात आणि मग तिथं रूममध्ये आपण येऊन आपलं सगळं सामान वगैरे ठेवायचं. रूम खूप क्लीन आणि स्वच्छ होते. बाथरूम वगैरे, रूम पण खूप छान होता. सगळं काही व्यवस्थित होतं. त्यांनी मच्छरदाणी, मॉस्किटो हे दिलेलं होतं. मॉस्किटो नेट वगैरे सगळं होतं, झाडू वगैरे तिथं. आणि बाहेरचा परिसर एकदम शांत होता. सगळे जे येत होते त्यांचं रजिस्ट्रेशन होत होतं आणि ते रूममध्येच एंट्री करत होते. आणि इथे त्यांना लंच, डिनर, ब्रेकफास्ट करायला एक वेगळा हॉल आहे. तिथे त्यांना हे सगळं अरेंज केलेलं आहे. मम्मीला आम्ही सोडलं